प्रवीण दरेकर बोलतायत, थेट तिकडे जाऊयात. मला वाटतं उद्धव ठाकरे डायलॉगबाजी आणि अशा प्रकारची टीका करण्यापलीकडे रचनात्मक काहीच करू शकत नाहीत. कारण राज्याचे मुख्यमंत्री असताना कशा पद्धतीनं कारभार घरात बसून केला हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. अगदी कोविड काळात पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत होते, घरातनं बाहेर पडले नाहीत. 600 कोटीच्या संदर्भात सीएम रिलीफ फंड लोकांनी दिलेला वापरू शकले नाहीत. आपली निष्क्रियता सिद्ध त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे का, तर 100% मिळाली पाहिजे. कारण एवढं अतोनात नुकसान झालंय ज्याचं गांभीर्य राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे. 3 नेते आज राज्य सरकारचे प्रमुख ग्राउंडवर आहेत. स्वतः मुख्यमंत्री शेताच्या बांधावर जात आहेत, संवाद साधतायत. अजितदादा शेतकऱ्याच्या बांधावर आहेत, एकनाथ शिंदे साहेब तर स्वतः मदत घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांचं दुःख दूर करायचा प्रामाणिक प्रयत्न करतायत. तुम्ही काय केलं? तुम्ही पिकनिक सारखा त्या ठिकाणी एक दिवस गेलात. बरं, तुम्ही बाहेर बोलत असताना काजू बदाम पिस्ता खात संजय राऊत आत होते. त्याच्यामुळे तुमचं पुतणा मावशीचं प्रेम शेतकऱ्यांच्या विषयी संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. देवेंद्रजी गृहमंत्री अमित शाह साहेबांना ते आणि एकनाथरावजी भेटले, त्यावर थांबले नाहीत. मदतीसाठी काल त्या ठिकाणी दस्तूरखुद्द पंतप्रधानांना भेटले. आणि मला वाटतं जेवढे काही सोर्स आहेत ताकदीनं शेतकऱ्याला ताकद देण्याचा प्रयत्न, दिलासा देण्याचा प्रयत्न निश्चितपणे फडणवीस सरकार त्या ठिकाणी करतंय. उद्धवजी ठाकरे साहेब पत्रकार परिषद घेणं, लाईव्ह करणं, या पलीकडे शेतकऱ्यांच्या प्रती त्यांना कुठलीही कणव नाही. त्यांना शेतीतलं काही समजत नाही, तेही मान्य करतात. मला काही समजत नाही म्हणजे आपला विषय संपून टाकतात. त्या ठिकाणी दुष्काळ काय असतो, त्या ठिकाणी मदतीची परिमाणं काय असतात, कशाला थांगपत्ता नाही. केवळ राणा भीमदेवी थाटात यायचं, 2-4 शिव्या घालायच्या, मोठमोठ्या त्या ठिकाणी घोषणा करायच्या, मागण्या करायच्या, या पलीकडे उद्धव ठाकरे काही करू शकत नाहीत. पण पंतप्रधानांच्या भेटीवरती सुद्धा ते थेट बोलतायत की तुम्हाला डोळ्याने सगळा महापूर दिसतोय, तर मग चर्चा कसली करता, तुम्ही सरसकट कर्जमुक्ती करायला हवी. मला वाटतं ते राज्याचे मुख्यमंत्री होते, प्रशासन कधीच त्यांनी समजून घेतलं नाही. आणि बोलतात यांना प्रशासन काय कळतं. मदतीचे काही निकष असतात, त्या पलीकडे जाऊन निकष डावलून मदत करणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हीच त्या ठिकाणी डोळ्यावर झापड बांधले, त्याच्यामुळं बेमालूनपणे तोंड चालवायला काही अक्कल लागत नाही. अंगलट आल्यावरती मुख्यमंत्री कुठेतरी विषयाला फाटे फोडतायत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आणि ते म्हणतात की सीएम रिलीफ फंडाबाबत जे काही तुम्ही बोलताय त्यावरती मी बोलायला तयार आहे, आव्हान त्यांनी एक प्रकारे त्यांना दिलं पाहिजे. बोलायला तयार आहे तर अडवलंय कुणी? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विचारलंय, सीएम रिलीफ फंडाला लोकांनी पैसे देऊन वापरले काय नाहीत? बोलायला तयार आहे, मग ते बोलायला तयार आहे, कशाला बोलून टाका ना. आपल्याकडे उत्तर नाही, त्याच्यामुळे मी बोलायला तयार आहे, आव्हान स्वीकारायला तयार आहे. अरे, असे वैयक्तिक आव्हानं एक दुसऱ्याला देण्यापेक्षा शेतकरी अडचणीत आहे. कधी काळी शिवसेना होती, सामाजिक बांधिलकीतनं मदतीचा ओघ त्या ठिकाणी ग्राउंडवर जायचा, शेतकऱ्यांना जायचा. जे काम आज एकनाथ शिंदे साहेब करतायत, तुम्ही काय करताय? तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसताय. बाळासाहेबांची 80% समाजसेवा तुम्ही बासनात गुंडाळून ठेवलीत उद्धवजी. हे महाराष्ट्र बघतोय. 50,000 रुपये सह कर्जमाफी करा आणि पीएम केअर फंडातून मोदींनी किमान 50,000 कोटी महाराष्ट्रासाठी द्यावेत अशी एक मागणी त्यांनी. मला वाटतं हे काम गतीनं सुरू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.